प्रेम कर आणि परमेश्वराची सेवा कर. आज वेगळंच वचन आहे. अनुवाद याचा 28वा अध्याय. अनुवाद याचा 28वा अध्याय. आजचा दिवस कोणता माहितीये ना? आज हंगामाचा सण आहे. हार्वेस्ट डे, हंगामाचा सण. आणि हा हंगामाचा सण शेतकऱ्यांसाठी, देवाच्या सेवकांसाठी अत्यंत महत्वाचा. जे वर्षभरात परमेश्वराने पिकवलं, जी समृद्धी दिली, जे आशीर्वाद दिले, त्याबद्दल माझ्या सर्वस्वाने मी परमेश्वराचा आभार मानेन. आणि हंगाम हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. अनुवाद याचा 28वा अध्याय 1 ते 5. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या जर काळजीपूर्वक पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करेल. तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येईल. प्रत्येक विश्वासणाऱ्याला परमेश्वराचं वचन आहे. नगरात तू आशीर्वादित होशील, शेतीवाडीत तू आशीर्वादित होशील. तुझ्या पोटचे फळ, तुझ्या भूमीचे उपज आणि खिल्लारे, गुरेढोरे आशीर्वादित होतील. तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. परत 12वं वचन त्याच्यातलंच. परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत योग्य पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत येईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कुणाकडून उसने घ्यावे लागणार नाही. हे त्याच वचन त्याच्या स्पिरिच्युअल आत्मिक इस्रायल लोक आणि फिजिकल इस्रायल लोक, इस्रायल देश आपण जो बघतो त्यांना दिलेलं आहे. 70 वर्षानंतर त्याने ते वचन पूर्ण केलेलं आहे. आणि आज इस्रायलचा देश सगळ्या जगामध्ये सगळ्यात सफळ म्हटला जाणारा, सफलतेने समृद्धीने भरलेला. आज जरी त्या ठिकाणी गोंधळ चाललेला, आर्मीमुळे युद्ध चाललेलं आहे, तरी देखील लक्षात घ्या परमेश्वराने त्यांना प्रबळ असं केलेलं आहे. अनुवाद याचा 11वा अध्याय. अनुवाद याचा 11वा अध्याय 13 ते 15 वचन. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे, पहा लक्षपूर्वक प्रत्येक आज्ञा ऐका. हे प्रत्येक परमेश्वराचं वचन दुधारी तलवारी सरकारने हे तुमच्या जीवनात कार्य करतात. सगळे आशीर्वाद आमचे वचन स्वीकारल्यानंतर प्राप्त होतात. मी ज्या आज्ञा आज तुम्हाला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल. याच्यावर प्रेम कराल. पहिले सांगितलं आज्ञा पाळाल आणि नंतर सांगितलं तुमचा देव परमेश्वर याच्यावर प्रेम कराल व पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने त्याची सेवा कराल. आज्ञा पाळाल, प्रेम कराल आणि पूर्ण मनाने त्याची सेवा कराल तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस योग्य समय आणेल. परमेश्वराने खूप सुंदर वचन. योग्य समय केव्हाही नाही, योग्य समय, योग्य प्रमाणामध्ये आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस मी तुम्हाला पाठवी. म्हणजे तुम्हाला आपले धान्य, द्राक्षरस आणि तेल याचा साठा करता येईल. धान्य, द्राक्षरस म्हणजे सगळी फळं आणि तेल याचा साठा, सगळ्या प्रकारचे तेल याचा साठा तुम्हाला करता येईल. मी तुझ्या गुराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवेन व तुला पोटभर खावयास देईन. गुराढोर, शेतीवाडी, पैसा, सगळ्या गोष्टी म्हटले की समृद्धी, पैसा, वैभव, या सगळ्या गोष्टी मी तुला देईन. पण केव्हा? आज्ञा पाळशील, प्रेम करशील आणि परमेश्वराची सेवा करशील. आज हंगामाचा दिवस आहे. हंगामाचा सण पाळला जातो अनेक चर्चेस मध्ये. मी म्हणत नाही की पाळलाच गेला पाहिजे आणि मी म्हणत नाही पाळू नका म्हणून. जुन्या करारात तो दिलेला आहे आणि नवीन करारातही त्याचा उल्लेख केलेला आहे. आम्हाला जे वर्षभरात परमेश्वराने सफलता दिलेली आहे
जर आमच्याकडे शेतीवाडी नसेल तर आमच्याकडे कामधंदा आहे, बिझनेस आहे, आमच्याकडे आम्हाला दिलेली नोकरी आहे, त्याच्यामध्ये परमेश्वराने जी काही सफलता आम्हाला दिलेली, जे उत्तमातलं उत्तम दिलेलं आहे, ते सगळं घेऊन आम्ही मंदिरात येतो. कोणी धान्य घेऊन, कोणी फळं घेऊन, कोणी पैसा घेऊन मंदिरात येतो आणि ते परमेश्वराला अर्पण केलं जातं. मग चर्चचे पास्टर ते गरिबांसाठी ते देण्याचा प्रयत्न करतात, सगळ्यांना वाटतात आणि आनंद करतात आणि परमेश्वराचा आभार मानतात. अशा पद्धतीनं परमेश्वराचे आभार मानले जातात की तू आमच्यासाठी हे सगळ्या गोष्टी करतो. अत्यंत आनंदाचा क्षण, अत्यंत आनंद केला जातो की तू आम्हाला समृद्धी दिलेली आहे आणि पुढेही तू आम्हाला समृद्धी देणार आहे. आणि या परमेश्वराचा धन्यवाद केला जातो कारण या परमेश्वरापासून, येशू ख्रिस्तापासून आम्हाला समृद्धी आहे. म्हणून मत्ती याचा 9वा अध्याय आणि 38व्या वचनांमध्ये म्हटलं, याच तो पिकाच्या धनाने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून प्रार्थना करा. इंग्लिश बायबल मध्ये खूप छान सांगितलेले, लॉर्ड ऑफ हार्वेस्ट, आमचा देव हंगामाचा देव आहे, समृद्धीचा देव आहे, अद्भुत गोष्टी करणारा, सुफलता आणि आनंद प्राप्त करून देणारा, यश प्राप्ती करून देणारा देव म्हणजे तो हार्वेस्टचा देव आहे असं येशू ख्रिस्ताबद्दल, याह्वेबद्दल, परमेश्वराबद्दल म्हटलं जातं. सगळे सुफलता, सुबकता, ऐश्वर्य, वैभव, आनंद, प्रेम सर्व काही परमेश्वरापासून आहे. नाते संबंधामध्ये देखील फलद्रुपता आणि आनंद आणि बळकटी ही परमेश्वरापासून आहे कारण तो हार्वेस्टचा देव आहे. सगळी सृष्टी, मानव प्राणी त्याच्या हातात आहे, त्यानं बनवलेली आहे. कारण त्यानं प्रथम आदाम आणि हवेला बनवलं, सगळी सृष्टी निर्माण केली आणि त्यानं सृष्टी निर्माण केल्यानंतर आदाम हवेला बनवलं आणि त्यांच्या हातात अधिकार दिले आणि म्हटले, जा बहुगुणित व्हा, आनंद करा आणि पृथ्वी व्यापून टाका. सगळं वैभव, खाणं पिणं, गुरंढोरं सगळं त्यांना दिलं आणि आनंद करायला सांगितलं कारण तो आनंद देणारा देव आहे. स्वामित्व दिला आदामाकडे, सार्वभौम अधिकार, सॉव्हरिंग अथॉरिटी परमेश्वराच्या हातात जरी असली तरी आज स्वामित्व त्यानं आदामाला दिलेलं होतं. तो परमेश्वर, तो प्रेमाचा देव आहे, तो प्रीतीचा देव आहे, तो सेवेचा देव आहे, तो आज्ञा पालन करणारा देव आहे. आणि म्हणून तो सांगतो, आपण वाचलेल्या आत्ता अभिवचनामध्ये अनुवादाचा अध्याय आपण जो वाचला 11वा, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळा, त्याच्यावर प्रेम करा आणि त्याची सेवा करा, मग मी तुम्हाला हे सगळे आशीर्वाद देईन. लक्षात घ्या, सैतानाच्या लोकांना मिळतात परंतु ते टिकत नाही, पण जे देवाकडून आहे ते कायम टिकतं, ते कधीच नष्ट होत नाही, ते उद्ध्वस्त होत नाही. जरी ते पाडण्याचा प्रयत्न केला तरी परत ते उभारलं जातं आपोआप परमेश्वराच्या सामर्थ्यानं, कारण ते देवापासून आहे. आणि तो आम्हाला सांगतो आज्ञापालन करा. परमेश्वर सांगतो आज्ञापालन करा कारण तो स्वतः त्या गोष्टी पाळतो, तो स्वतः तसा आहे. जेव्हा आदामानं पाप केलं आणि परमेश्वरापासून विभक्त झाला, कारण पाप आणि पवित्रता एकत्र राहू शकत नाही, त्याच्यामुळे पाप त्याच्यामध्ये असल्यामुळं तो बाजूला झाला आणि सगळ्या मानवावर पापाला. आत्ताच आपण पुनरुत्थान दिन साजरा केला, गुड फ्रायडे साजरा केला की आमचं रिलेशन, आमचं नातेसंबंध परमेश्वरासाठी जोडण्यासाठी जो तुटलेला आहे तो जोडण्यासाठी येशू ख्रिस्तानं, परमेश्वरानं स्वतःला दिलं, स्वतःचा पुत्र दिला आणि त्यानं मृत्यूची नांगी तोडली आणि त्याने आमचं रिलेशन परमेश्वरासंगती योग्य केलं, एक केलं आम्हाला आणि परमेश्वराला. आज परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार आम्हाला प्राप्त झाला. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि जो त्याला तारणारा देव म्हणून स्वीकारतो, त्याच्या पातकांची क्षमा होते, त्याचं पाप येशू ख्रिस्ताच्या रक्ताने धुतलं जातं आणि येशू ख्रिस्ताची
धार्मिकता त्याला प्राप्त होते आणि परमेश्वराला आबा बापा म्हणण्याचा अधिकार प्राप्त होतो. आणि परमेश्वर येशू ख्रिस्त आमच्यामध्ये आणि आम्ही येशू ख्रिस्तामध्ये म्हणजे आम्ही पित्यामध्ये राहतो आणि पित्यासंगती आम्ही एक होतो आणि त्याचे लेकर असण्याचा प्रत्येक अधिकार आम्हाला प्राप्त होतो. जे काही येशूच्या नावाने आम्ही पृथ्वीवर बांधू ते स्वर्गात बांधलं जाईल. जे काही येशूच्या नावात आम्ही पृथ्वीवर मोकळं करू ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. हा लेकरूपणाचा अधिकार आम्हाला प्राप्त होतो. येशू ख्रिस्ताने पित्याची आज्ञा पाळली. तो आज्ञा पालन करणारा होता. तो म्हटला होता होईल तो हा प्याला माझ्यापासून लांब कर, पण माझ्या नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे. हे पित्या तू जे सांगितलं ते मी केलं आहे. आता मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. त्याने आज्ञा पालन केली. त्याला मारलं, त्याला वधिलं, त्याला अर्धनग्न केलं, त्याच्यावर थुंकले, नको ते आरोप लावले आणि तरी परमेश्वराने त्याला सांगितलेलं होतं त्याप्रमाणे त्याने त्याला क्षमा केली. हे बापा त्यांना क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही. जे जे परमेश्वराने सांगितलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी त्यानं केल्या. पुनरुत्थानाच्या द्वारे आमचा सार्वकालिक मृत्यू नष्ट करण्यात आला आणि सार्वकालिक जीवन आम्हाला प्राप्त झालं. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला दुसरा मृत्यू नाहीच नाही. हे शरीरच टाकून परंतु परमेश्वरामध्ये अनंतकालिक जीवन आहे, नवीन जीवन, नवीन सुरुवात आहे. हा सगळा आशीर्वाद, सार्वकालिक आशीर्वाद आम्हाला येशू ख्रिस्तामध्ये प्राप्त होतो कारण त्याच्या आज्ञा पालनाने. आदाम, पहिला आदाम जो आला त्याने आज्ञा मोडली. आज्ञाभंगामुळे पाप आलं आणि हा शेवटचा आदाम येशू ख्रिस्त त्यानं आला आणि त्यानं पित्याची आज्ञा पाळली, स्वतःला अर्पण केलं, विजय प्राप्त केला आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालं. त्याच्या आज्ञा पालनामुळे आमचा परमेश्वरासंगती संबंध जोडला गेला. स्वतः त्यानं आज्ञा पाळली आणि म्हणून तो सांगतो आज्ञा पालन हे यज्ञापेक्षाही अधिक श्रेष्ठ आहे. यज्ञ परमेश्वराला अर्पण करणं, सर्व अर्पण देणं, पैसा देणं त्यापेक्षाही श्रेष्ठ म्हणजे आज्ञा पालन. माझा देव मला जे सांगेल ते मी करेन. मग काय सांगितलं त्यांनी? आज्ञा पालन आणि दुसरं आम्हाला सांगितलं प्रेम. प्रेम करा. तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. ही पहिली आज्ञा. आणि दुसरी आज्ञा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजारी म्हणजे परमेश्वराने निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती आपला शेजारी आहे. ज्याला बघतो, ज्याची वाणी ऐकतो, ज्याच्याबद्दल वाचतो, ती प्रत्येक व्यक्ती आपला शेजारी आहे. जे पूर्ण विश्व आपला शेजारी आहे. प्रत्येक देवाने निर्माण केलेला मानव आपला शेजारी आहे. आणि जशी आपणावर, स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्यानं आज्ञा पालन केलं. त्यानं जगावर प्रीती केली. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. स्वतः प्रीती केली आणि म्हणून तो सांगतो प्रीती कर. आणि या दोन आज्ञा दिल्यात आणि सांगितलं या दोन आज्ञांवर नियमशास्त्र आधारलेले आहे. पूर्ण बायबल, पूर्ण नियमशास्त्र या दोन आज्ञांवर आधारलेले. जसं आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण जीवाने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. या दोन आज्ञांवर पूर्ण नियमशास्त्र आधारलेले. आणि इर्माया 33व्या वचनात सांगितलेलं आहे की मी आपले नियमशास्त्र तुझ्या अंतकरणात लिहून ठेवले आहे आणि आपले वचन मी तुझ्या मुखात घातलेली आहे. मी तुझा देव आणि तू माझं लेकरू झालेलं आहे. आणि हा करार, 8वा करार त्याने त्याच्या रक्ताने संचित केलेला आहे, ज्याचं स्मरण आपण प्रत्येक प्रभू भोजनाच्या वेळेला करतो की तो माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मरण पावला. मी त्याचं लेकरू आणि तो माझा देव आहे. त्याची वचनं माझ्या मुखामध्ये त्यांनी घातलेली आहे. त्याचं नियमशास्त्र माझ्या अंतकरणात लिहिलेले आहे. तो म्हटला मी नियमशास्त्र मोडावयास नाही तर पाळावयास आलेला आहे. मग नियमशास्त्र मी पाठ करण्याची गरज नाही कारण नियमशास्त्र त्याचा पवित्र आत्मा माझ्या अंतकरणात लिहितो. आणि तो म्हणतो तू प्रेम कर. तो प्रीतीचा देव आहे. ज्याने त्याला वधिलं, ज्याने त्याला पायदळी तुडवलं त्यांच्यावर प्रेम करणारा देव. तो म्हणतो पूर्ण अंतकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आपला देव परमेश्वर याचवर प्रीती कर. पूर्णपणे स्वतःला होत. थोडं थोडं नाही, 30% नाही, 40% नाही, 60% नाही, 100% पूर्णपणे.
लग्न झाल्यानंतर बायको आपल्या नवऱ्यावर पूर्ण प्रीती देते. तिने जर माहेराची ओढ घेतली तर त्याचा जीव खालीवर होतो. ती त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने प्रीती करते. सगळं आपल्या आईबापाचं घर सोडून पूर्णपणे त्याची होते. तिने जर आपल्या आईवडिलाकडे ओढ घेतली की तिचा त्याचा जीव खालीवर होतो. त्यानं तिच्या आईवडिलांकडे ओढ घेतली की तिचा जीव खालीवर होतो. पूर्ण पाहिजे असतं. एकमेकांवर पूर्ण प्रीती हवी असते. पण एक लक्षात ठेवा, आई वडीलही परमेश्वराने दिलेले आहे. पहिल्या प्रथम स्थान परमेश्वराला आणि परमेश्वराच्या नंतर पत्नीने पतीला द्यायचं आणि पतीने आपल्या पत्नीला द्यायचं. त्याच्यानंतर आई वडील. हे लक्षात ठेवा. त्यांची लेकरं आणि आई वडील. हे लक्षात ठेवा. आई वडिलांना सोडून नाही. एकच वचन घेतो, ते आई वडिलांना सोडून एक देह होतील. होय, एक देह होताना ते आई वडिलांना सोडूनच एक देह होतील. पण ह्याचा अर्थ असा नाही सांगितलं त्यांना सोडून जा, त्यांना बाजूला कर, त्यांना प्रथम स्थान देऊ नको, असं नाही सांगितलं. हे लक्षात ठेवा. हे विसरतात आणि मग आपल्या आई, मग आपले वडील यांना बाजूला ठेवतात. ही चुकीची गोष्ट आहे. हे नाही करू शकत. देवाचा नियम नीट, वचन नीट व्यवस्थित वाचा. नोहाचं कुटुंब एकत्र राहत होतं. याकोबाचं कुटुंब 12 पुत्र, त्याचे वंश एकत्र राहत होते. योबाचं कुटुंब एकत्र राहत होतं. सगळ्या लेकरं सुनांसाठी तो सकाळी यज्ञ करत असे. लक्षात घ्या प्रियांनो. पेत्राची सासू आजारी होती, एकत्र होते, जवळ होते ते एकत्र. सगळेजण कुटुंब तो फॅमिलीचा देव आहे. कदापि विसरू नका. ते दोघं एक देह होऊन त्याच्या आई वडिलांवर प्रेम करतील आणि कर्तव्य पालन करतील. ते दोघं जण एक होऊन तिच्या आई वडिलांवर प्रेम करतील आणि कर्तव्य पालन करतील. जेवढे ह्याचे आई वडील तेवढेच तिचे आई वडील, पण तेवढेच महत्वाचे आहे. कळलं? देवाचा नियम, देवाची वचन कडक आहे. वेगळा स्वतःच्या मनाप्रमाणे त्याचा विपर्यास करू नका, कधीच नाही. देव फॅमिलीचा देव आहे. देव जोडणार आहे, तोडणारा नाही. आणि सन्मान करावाच लागणार आहे. तो प्रेम करायला शिकवतो आणि ते प्रेम घरातून सुरू होतं. ते प्रेम घरातून सुरू होतं. माझ्या घरात जर मी प्रेम करत असेल, माझ्यात जर ख्रिस्त आहे, तो जर माझ्यात उठला आहे, माझ्यातला जुना मनुष्य मेलेला आहे, माझ्यात जर तो ख्रिस्त उठलेला आहे, तर तो प्रीतीचा देव आहे, प्रेम करणारा देव. तो क्षमेचा देव आहे. बापा यांना क्षमा करते, काय करतात त्यांना कळत नाही. सासू काय करते, सासरा काय करतो त्यांना कळत नाही, त्यांना क्षमा कर. आई माझी काय करते, वडील काय करतात कळत नाही, त्यांना क्षमा कर. तो क्षमेचा देव आहे. क्षमा करणं कठीण आहे, पण क्षमा केल्याशिवाय आशीर्वाद नाहीये. त्याशिवाय आशीर्वाद नाही. कारण तो प्रीतीचा देव आहे. आणि तो आज सांगतो, घरात जर मी प्रीती करत असेल तर मी चर्चमध्ये आल्यानंतर माझ्या फॅमिलीवर, माझी ही पवित्र मंडळी आहे, माझं एक ख्रिस्ताचं शरीर आहे, त्याच्यावर मी प्रेम करेल आणि एकमेकांमध्ये मी बांधून राहील. कारण हे ख्रिस्ताचं शरीर आहे. आपण त्याचे अवयव आहोत. एकमेकांना जोडलेली एक फॅमिली आहोत. आणि आपलं मस्तक येशू ख्रिस्त, त्याचा पवित्र आत्मा आपल्याला चालवत आहे आणि त्याचं रक्त आमच्या शरीरातून सळसळून वाहत आहे. ह्या मंडळीतून त्याचं रक्त वाहत. आम्ही त्याच्या रक्ताच्या द्वारे एकमेकांशी बांधलेले आहोत. एकमेकांचा जलस, एकमेकांबद्दल कपटकार असतात, हे वादावा नाहीच नाही. एकमेकांना क्षमा करावीच लागणार, करून एकत्र जावं लागणार पुढे. हे लक्षात ठेवा. आणि या शरीराचा अवयव कमजोर असून चालत नाही. जर एखादा अवयव कमजोर होत तर बाकीचे सगळे अवयव त्याला साथ द्यायला धावलेच पाहिजे. डोळ्यात जर घाण गेली तर लगेच हात पुढे गेलाच पाहिजे, डोळ्यातली घाण काढलीच पाहिजे. मग डोळा कोण आहे माझ्या चष्म्यातला? कुणाला कोणीतरी हर्ट करतंय, बाहेरचे लोक कुणाला तरी दुखवतात, त्यांना काही त्रास होतोय, त्यांच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम होतोय. मी धावणारच आहे, ती घाण काढून टाकणार आहे. त्यांच्या घरामध्ये काय असेल वाद निर्माण, त्यासाठी मी प्रार्थना करेल, मी प्रयत्न करेल, ना की त्यांची बदनामी करेल.
मुलगा दारू पितोय, मुलगी वाईट वागते, आई वडिलांना चुकीची उत्तरं देते, घाण साडते, मी गुडघ्यावर जाईल, प्रार्थना आणि उपवास करेल, कारण ही माझी मंडळी आहे, माझं चर्च आहे. इतका कळवळा मला निर्माण झालाच पाहिजे. ते कर्जात आहेत का, दुःखात आहेत का, पैशाची तंतन आहेत का, आजारात आहेत का, त्यांना पुरवण्यास कोणी नाही का, आई वडील म्हातारे झाले म्हणून लक्ष देत नाहीत का लेकरं? मी प्रार्थना करेल आणि प्रयत्न करेल, मला जमल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल, बदनामी करणार नाही त्यांच्या मुलांची आणि सुनेची. मी प्रार्थना करेल आणि परमेश्वराकडे मागेल, उपवास करून परमेश्वर त्यांना बदलव आणि हे कुटुंब एकत्र कर, एकमेकांबद्दल प्रीती निर्माण कर, ना की मी त्यांची बदनामी. अगो बाई, त्या सुनेने ना बाळ करून आणले, पण बघा ना तिनं सासूला वृद्धाश्रमात टाकलं, बघा ना तिने कशी वागणूक दिली, बघा ना ते असे वागल्यात, बघ त्यांची सून ना कसली देखणी पण. अगो बाई, पण काम करत नाही, काही करत नाही, चांगली नाही, मी बदनामी करत फिरणार ना, कधीच ना. बाई नातवासाठी सगळं केलं आणि बघा ना, नातू आजीला पायाखाली तुडवतो आज. फार बेकार ते लोक. त्याचा बापही तसाच होता म्हणून पोरगही तसंच वागतं. मतलबी लोक आहेत ते. कोणी सांगितलं तुम्हाला न्याय करायला? येशू ख्रिस्ताचं स्थान घ्यायला कोणी सांगितलं? जा ना गुडघ्यावर, शरीर आहात ना त्याच्या मंडळीचं, त्यांना दिलंय ना सामर्थ्य, गुडघ्यावर जा आणि मागून बघा येशूच्या नावात. बघा नाही ते बदलले तर, कारण त्याचे परमेश्वरानं अभिवचनच दिलंय तुम्हाला. आबा बापा म्हणण्याचा अधिकार दिलाय, लेकरं म्हणण्याचा अधिकार दिलेला. तुम्हाला अधिकार आहेत, जे तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल, पृथ्वीवर जे मोकळं कराल ते स्वर्गात मोकळं जाईल, केलं जाईल. प्रीती मोकळी करा त्यांच्या घरामध्ये, प्रॉस्पेरिटी मोकळी करा, सुबकता पैसा मोकळा करा, प्रीती मोकळी करा. त्यांचा राग बांधून टाका येशूच्या नावात. का बांधला जाणार नाही? बांधला जाईल. व्यसन त्यांची बांधून टाका येशूच्या नावात, बांधली जाणार नाही. भांडण्याची प्रवृत्ती बांधून टाका येशूच्या नावात, बांधली जाणार नाही. अधिकार दिलाय, आबा बापा म्हणण्याचा अधिकार दिला. जे येशूच्या नावात तुम्ही बांधाल ते बांधलं जाईल. अधिकार ओळखा आणि ते अधिकार वापरा. लेकरं आहात तुम्ही त्याची, साधारण व्यक्ती नाही आहात तुम्ही. ज्याला अधिकार वापरता येत नाही त्याचा काही फायदा नाही. एक छोटीशी गोष्ट सांगते. एका बाईनं आपल्या लेकराला खूप कष्ट करून शिकवलं, इतकं शिकवलं आणि पाठवलं. तिच्या नवऱ्याची इच्छा पूर्ण केली आणि त्याला तो पण शिकला, स्कॉलरशिप मिळाली, सरकारने त्याला पुढे आणलं आणि तो आउट ऑफ इंडियात गेला, अमेरिकेत गेला, नोकरी मिळाली. आणि पत्र पाठवायचं आणि मग नंतर ते पत्र तो पोस्टमन त्या खेड्यामध्ये येऊन तिला वाचून दाखवायचा. आणि दरवेळेला एक पाकिट असायचं, त्या पाकिटात कागद असायची आणि पत्र असायचं. ते पत्र काही वाचता यायचं नाही. यायचं तो पोस्टमन कसं बसं काहीतरी ते तोटकं मोटकं वाचून दाखवायचा. तिला ते त्याच्यातलं कळलेलं कळायचं नाही कळायचं. आणि मग ते घ्यायची आणि ते कपाट ह्याच्यामध्ये पत्र आणि ते कागद सगळे घ्यायची आणि ते ठेवून टाकायची. मी पाठवलं ते जपून तेवढं माहिती असायचं आणि ते आपल्या पेटीत ठेवून टाकायची. ती आजारी पडली आणि मग शहरातल्या डॉक्टरकडे नेलं तिला, खेड्यातल्या डॉक्टरकडून. आणि मग खेड्याच्या डॉक्टरकडे नेलं आणि मग त्यांनी शहराच्या डॉक्टरकडे नेलं आणि त्यांनी तिचे इलाज केले. पैसे लागतील तर म्हटले पैसे तर काही नाहीये, मुलगा अमेरिकेत राहतो, खूप प्रेम करायचं. पैसे पाठवले का त्यांनी? नाही हो, कधीच पैसे नाही पाठवले, काहीच नाही पाठवलं, काही पाठवलं नाही. काहीतरी पाकिट पाठवायचं, त्याच्यामध्ये कागद आणि ते काही चित्राची कागद पाठवायचं आहे म्हटले त्या ह्याच्यात. तर ते आणायला सांगा कुणाला तरी. दुसऱ्या दिवशी ते मागवण्यात आलं, ती पेटी मागवण्यात आली. ती काळी पेटी उघडली आणि त्या डॉक्टरनी पाहिलं, शहरातल्या डॉक्टरनी, तर सगळे डॉलर्स होते. ते सगळे डॉलर्स होते. प्रचंड पैसा पाठवला होता पण तिला कळतच नव्हता तो पैसा. आणि मग त्याचं ऑपरेशन झालं, मोठं घर बांधलं आणि खूप आनंद झाला. आणि मग तिला कळलं, अरे आपल्या पोराने कितीतरी प्रेम केलं, किती पैसा पाठवला, एवढं सगळं तो करत पाठवत होता आपल्याला. एवढे वर्ष 10 वर्ष झाले, आपल्याला कळलंच नाही. त्या आजारामुळे कळलं, शहरात गेल्यामुळे कळलं. माझ्या प्रियांनो, देवाने त्याच्या लेकरूपणाचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. आम्हाला ते अधिकार माहिती नाही, ते अधिकार आम्ही वापरत नाहीये.
का घरामध्ये वाद, का घरात निराशा, का सुबकता नाहीये, का प्रॉस्पेरिटी नाहीये, का दारू बंद होत नाहीये? अधिकार दिले येशूच्या नावात. जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल. जे काही तुम्ही येशूच्या नावात बांधाल ते स्वर्गात बांधलं जाईल. अधिकार दिलेला आहे, ते वापरा. मग हे अधिकार वापरून मी चर्चच्या लोकांसाठी, माझ्या लोकांसाठी प्रार्थना करेल. काय करायचं? आहे त्यांच्या घरात वाद आहेत, कर्जाच्या खाली आहेत, कसं बदलणार हो? प्रेम तर भरपूर आहे. सांगितलंय आम्हाला पास्टरने प्रेम करा, करतो की हो? किती प्रेम करतो आम्ही, भरभरून प्रेम करतो, जातो, प्रार्थना करतो. अरे पण तुम्हाला अधिकार दिले, खूप काही करू शकतात त्या अधिकारामध्ये. करोडो रुपयापेक्षाही सामर्थ्यशाली अधिकार परमेश्वराने तुम्हाला दिलेले. त्या अधिकार प्रार्थनेनं, त्या प्रार्थनेनं तुम्ही परिस्थिती बदलून टाकू शकता. धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते प्रियांनो. ती प्रार्थना परिस्थिती बदलून टाकते प्रियांनो. किती उदाहरण सांगू मी तुम्हाला, काही हजारोच्या वरती उदाहरण आहे. 4थी मध्ये असताना परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यावर परमेश्वर उतरून आणलं. त्यावेळेला मला त्याची खऱ्या अर्थाने ओळख झाली. नाहीतर पूर्वापासून ख्रिश्चन म्हणून होते, पण ज्यावेळेला देवाच्या आत्म्याने पेटले आणि तेव्हापासून ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केल्या त्याची फळं आज मी पाहते प्रियांनो. देव विश्वासू देव आहे, तो कधी न बदलणारा देव आहे. एक छोटी छोटीशी प्रार्थना देखील कार्यरत होते आणि त्याची उत्तर तो देतोच देतो, वाया जात नाही प्रियांनो. जे काही तुम्ही दुसऱ्यांसाठी मागता ते लगेच लगेच घडतं. परमेश्वर ते करतो त्याच्या समयामध्ये. तो ती प्रार्थना पूर्णत्वास नेतोच नेतो. काहींचे लवकर मिळतात, काहींची उशिरा उत्तर मिळतात, काहींची वेगळ्या पद्धतीने उत्तर मिळतात, पण मिळतातच मिळतात प्रियांनो. आणि ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्यांसाठी मागता त्यावेळेला तुमची परिस्थिती बदलते, तुमच्या जीवनामध्ये अद्भुत देवाचं कार्य होतं. कारण ज्या वेळेला आम्ही दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो, दुसऱ्यांना उंचावतो, दुसऱ्यांची परिस्थिती बदलून त्यांना वरती आणण्याचा प्रयत्न करतो. प्रॉस्पेरिटी, आनंद, आरोग्य, सामर्थ्य आणि प्रीती त्यांच्या जीवनामध्ये आम्ही मोकळी करतो येशूच्या नावात आणि त्यांना वरती आणतो. आम्ही त्यांना वरती आणता आणता परमेश्वर आमच्या पायाखाली हात घालून आम्हाला कधी वरती नेतो आम्हाला कळत देखील नाही. अनुभव घेऊन बघा, त्याला प्रीती म्हणतात. तुम्ही त्याच्या निर्मितीवर खऱ्या अर्थानं प्रीती करा, स्वतःला ओता त्या निर्मितीसाठी आणि मग बघा परमेश्वराच्या प्रीतीचा अनुभव घेऊन बघा. म्हणून तो पेत्राला म्हटला, तू माझ्यावर प्रेम करतोस का? माझी मेंढरे राख. योहान याचा शेवटच्या अध्याय 16व्या अध्यायामध्ये त्यानं म्हटलं, माझ्यावर प्रेम करतो का? माझी मेंढरे राख. परत दुसऱ्यांदा म्हटला, पेत्रा तू माझ्यावर प्रेम करतो का? तो म्हटला, होय प्रभू. तर माझी मेंढरे सांभाळ. तो म्हटला, परत म्हटला, तू माझ्यावर प्रेम करतो का? खिन्न झाला होता पेत्र. हा तर ख्रिस्त आहे ना, देव आहे ना, त्याला माहिती आहे ना, तरी मला विचारतो. तो म्हटला, होय प्रभू, तुला माहीतच आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो. मग माझी मेंढरे राख. जो परमेश्वरावर प्रेम करतो तो त्याच्या प्रत्येक निर्मितीसाठी कळवळून प्रार्थना करतो. नाही, ते लोक आमचे नाही आहेत, विश्वासणारे नाही का? देवाची निर्मिती नाही. देवाचे लोक नाहीत. ते कोणी सांगितलं? त्यानं बनवलेले ते त्याचे लोक आहेत. मग ते विश्वासणारे असो नसो, त्यांच्यासाठी माझं अंतःकरण कळवळलंच पाहिजे, कारण ते त्याचे लोक आहेत. योग्य समय, योग्य वेळी ज्याला देवानं निवडलंय ते त्याच्याकडे येतील. ते देव आणि ते लोक पाहून घेतील. पण तुमचं काय काम आहे? त्याच्या लेकरांसाठी प्रार्थना करणं. प्रेम कर. परमेश्वर म्हणतो प्रेम कर, माझ्यावर प्रेम कर. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर त्याच्या निर्मितीवर प्रेम कराल. प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही प्रेम कराल, कारण त्याची आज्ञा आहे प्रेम कर. तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. मग प्रेम म्हणजे काय?
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्या व्यक्तीसाठी आपण आपलं सर्वस्व खर्च करतो. जे आपल्याला उत्तम वाटतं, जे आपल्याला खूप आवडतं ते देण्याचा, ते करण्याचा प्रयत्न करतो आपण. त्याला आपण प्रेम म्हणतो. त्या व्यक्तीला जपण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीला कोणती हानी पोहोचू नये म्हणून प्रयत्न करतो. जरी आपण चुकत असलो, दुर्बळ होत असलो तरी प्रयत्न करायचा आपण सोडत नाही त्या व्यक्तीसाठी. त्याला प्रेम म्हणतात. किती लेकराकडून आई दुखावली गेली तरी ती त्याच्यावर प्रेम करायचं सोडत नाही ना, तरी सोडत नाही. त्याला फटका बसू दे, सरळ होऊ दे, पण त्याचा नाश होऊ दे, त्याचं वाईट होऊ दे, कधीच म्हणणार नाही. आणि तो वात्सल्य निर्माण करणारा तो देव, त्याची प्रीती तुमच्यामध्ये, तो जर तुमच्यामध्ये आहे, तो शत्रूंना क्षमा करणारा परमेश्वर जर तुमच्यामध्ये आहे, तो म्हणतो प्रेम कर, प्रेम कर. जर प्रेम करत असाल तर तुम्ही शांत राहणार नाही. तुम्ही मध्यस्थीच्या खोऱ्यात उभे राहाल आणि तुम्ही त्या लोकांची विचारपूस कराल, प्रत्येक व्यक्तीची विचारपूस कराल आणि तुम्ही त्यांच्यासाठी कळवळून प्रार्थना कराल. किती वेळा प्रार्थना कराल, किती रडून, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर. मला जर पैसा हवाय, मला जर आरोग्य हवाय तर मी कळकळून रडून प्रार्थना करेल, अश्रू गाळून प्रार्थना. मला जर माझ्या पतीचं पूर्ण प्रेम पाहिजे, मला जर माझ्या लेकरांचं पूर्ण प्रेम पाहिजे, मला जर माझ्या लेकरांचं शिक्षण चांगलं उत्तम हवं तर मी कळकळून रडून प्रार्थना करेन. तशीच प्रार्थना मी माझ्या लोकांसाठी करेन. आणि पुढे जाऊन तो म्हणतोस तशीच प्रार्थना शत्रूवर पण कर. हे बापा, ते काय करतात त्यांना कळत नाही. खूप कठीण जातं, मला जातं कठीण, मला माहितीये, मी जाते त्याच्यातून सतत. तरी त्या शत्रूसाठी परमेश्वर प्रार्थना करायलाच लावतो. त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या लेकराबाळासाठी, त्यांच्या प्रत्येक गोष्टीसाठी परमेश्वर त्यांचा नाश होऊ देऊ नकोस, त्यांना शिक्षा प्राप्त होऊ देऊ नकोस. फटका जरी मिळाला तरी त्यांना सुधरवणे तुझ्या जवळ घे. ही परमेश्वराची प्रीती. आणि परमेश्वर म्हणतो प्रेम कर. पुढे तो सांगतो सेवा कर, आज्ञा पाळ, प्रेम कर. कारण त्याने आज्ञा पाळली, त्यानं प्रेम केलं. आणि तो म्हणतो सेवा कर, कारण त्याने सेवा केली. यशाया याचा 61वा अध्याय, त्याने ज्यावेळेला त्याच्यावर पवित्र आत्मा आला, उतरून आला आणि 40 दिवस त्याने उपवास केले, सैतानाने त्याची परीक्षा पाहिली आणि नंतर त्याचा सेवा काल 3.5 वर्ष सेवा काल त्याचा झाला. त्याचं कार्य 3.5 वर्ष चाललं. त्याच्या आधी तो सिनेगॉग मध्ये म्हणजे सभागृहात गेला, परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि त्याने यशायाचा 61वा अध्याय वाचला आणि जाहीर केलं मसीहा आहे मी. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरून आला आहे, त्याचा अभिषेक माझ्यावर झाला आहे लोकांना शुभ वर्तमान सांगण्यासाठी आणि लंगडे लुळे बरे करण्यासाठी, त्यांना सुटका प्राप्त होण्यासाठी, बंदिवानास मोकळं करण्यासाठी मला अभिषेक करण्यात आला आहे. आणि 3.5 वर्ष त्याने ते कार्य केलं. त्याने अनेक लंगडे लुळे पांगळे बरे केले, आंधळ्यांना डोळे दिलेत, बहिरे ऐकायला लागलेत, कुष्ठरोगी बरेच झालेत, अनेक मृतातून उठलेत, अनेक अशुद्ध शक्ती निघून गेल्यात. भरपूर कार्य त्याने अनेक जणांना, 5,000 नंतर 4,000 जेवू घातलं. काही फक्त 5 भाकरे 2 मासे असताना पाण्याचा द्राक्षरस केला. त्याने सेवा केली सगळ्यांची. देवाचं वचन त्यांना सांगितलं, कारण तो सेवेचा देव आहे. तो म्हटला मी अधिकार, तुम्हाला जर मोठे होऊ पाहतात तर तुम्ही आधी पाय धुवा. म्हणून त्याने पाय धुवून दाखवले, शिष्यांचे पाय धुतले त्याने. की जो स्वतःला श्रेष्ठ करू पाहतो त्याला स्वतःला आधी वाकावं लागणारे, आधी सेवा करावी लागणारे. म्हणून त्यानं आधी कमरेला बांधलं आणि सगळ्यांचे पाय त्यानं धुतले. तो देवादिदेव परमेश्वर असताना देखील त्यानं सेवा करणं काय आहे हे दाखवून दिलं. तो सेवा करण्यासाठी आला. त्यानं नातं तुटलेलं ते जोडण्यासाठी, कार्य करण्यासाठी तो आला आणि त्यानं परमेश्वरानं दिलेलं कार्य त्यानं पूर्ण केलं. आणि वधस्तंभावर तो म्हटला पूर्ण झाले. आणि मग त्याने तो स्वतःचा आत्मा, परमेश्वर माझा आत्मा मी तुझ्या हाती सोपवतो म्हटलं. मग त्याने आम्हाला सेवा करायला सांगितले. कोणती सेवा करायला सांगितले? मत्ती याचा
28वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये सांगितलंय, जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा आणि त्यांना माझे शिष्य करा. त्यांना माझ्या पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बाप्तिस्मा द्या. बाप्तिस्मा म्हणजे काय? शिष्य करा म्हणजे काय? येशू ख्रिस्त धर्म स्थापन करण्यासाठी आला नाही, कुठेही बायबल मध्ये दिलेला नाही तो धर्म स्थापन करण्यासाठी आलाय. देवादिदेव परमेश्वर तो धर्म स्थापन करण्यासाठी काय येईल? मनुष्याने धर्म केलेत निर्माण. मग हे लोक कोण? असं प्रेषितांची कृत्ये बायबल मध्ये दिलंय. प्रेषितांची कृत्ये याचा 11व्या अध्यायात ज्यावेळेला सांगितलं, हे लोक कोण? तर ख्रिस्ताला अनुसरणारे, येशू ख्रिस्ताला अनुसरणारे, म्हणून ख्रिस्त त्यांच्यामध्ये, म्हणून क्राइस्ट इन, म्हणून त्याला ख्रिस्ती नाव पडलं. स्पष्ट दिलेलं आहे. तो धर्म नाही, तो अनुभव आहे. ख्रिस्त माझ्या अंतःकरणात ज्या वेळेला आहे तो क्षमा करणारा देव, प्रीतीचा देव, तो माझ्यामध्ये आहे आणि येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. ही विश्वासाची कृती ज्या वेळेला मी करते सगळ्यांच्या समोर, म्हणजे पाण्यामध्ये माझा जुना मनुष्य मेला आहे आणि माझ्यात ख्रिस्त उठला आहे. ही कृती विश्वासाची कृती, कारण कृती विना विश्वास व्यर्थ आहे असं बायबलचं वचन सांगतं. आणि म्हणून ही विश्वासाची कृती केली जाते. ज्या वेळेला पाण्यामध्ये माझ्या बाप्तिस्मा घेतला जातो त्यावेळेला जुना मनुष्य मेला आहे माझ्यामध्ये. जुना स्वभाव, जुन्या गोष्टी, जुन्या व्यसन, जुन्या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत आणि माझ्यामध्ये ख्रिस्त उठलेला आहे. क्षमा करणारा प्रीतीचा देव येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. ही विश्वासाची जाहीर कृती, एक सिंबॉलिक म्हणून, एक चिन्ह म्हणून ही कृती केली जाते सगळ्यांच्या समोर, की आज मी नव्हे तर माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो आहे. त्याला आपण बाप्तिस्मा म्हणतो. ते धर्मांतराची कृती नाही प्रियांनो. चुकीच्या गोष्टी पसरवू नका. आलं लक्षामध्ये? माझ्यामध्ये ख्रिस्त जगतो आहे आणि जाऊन त्यांना तुम्ही परमेश्वराचे अनुयायी करा, त्यांना सुवार्ता सांगा सांगितलेलं आहे. आणि हे सुवार्ता सांगणं, त्यांची सेवा करणं, त्यांना ख्रिस्ताच्या नावात आरोग्य प्राप्त करून देणं, हे आमचं काम आहे. हे सेवा कार्य. प्रीती जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे सेवा सांगितली आहे देवानं. ते सेवा करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे. जसा मी आहे तसे तुम्ही व्हा म्हटलं. तो कसा आहे? आज्ञा पाळणारा. तो कसा आहे? प्रेम करणारा. तो कसा आहे? सेवा करणारा. म्हणून मी आज्ञा पालन करणारी, मी प्रेम करणारी आणि मी सेवा करणारी झालीच पाहिजे, कारण त्यानं मला आज्ञा केलेली आहे. आणि बघा, आम्ही तुम्हाला आकाश कपाट उघडून आशीर्वाद देतो की नाही याचा अनुभव तुम्ही घ्या. जर तुम्ही या गोष्टी कराल, जर 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 आज्ञा पाळाल, माझ्या प्रेम कराल आणि सेवा कराल, तर मी आकाश कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद देईन. इर्मायाचा 17वा अध्याय 7 ते 8 वचनात स्पष्ट सांगितले, जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे, तो धन्य. तो जलाशयावर लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदी किनारी पसरील. उन्हाची झळई येते, तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवीगार राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळ देण्याचे सोडणार नाही. वृद्धत्वातही तो फळ देईल. सतत जो परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, परमेश्वरावर मनापासून प्रेम करतो. अनुवाद्याचा 11वा अध्याय आपण वाचलं, 13 आणि 15 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? स्पष्ट सांगतो, तू जर आपल्या परमेश्वराच्या आज्ञा पाळशील, तू जर आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण अंतःकरणाने मनाने प्रेम करशील आणि जर जीवे भावे तू परमेश्वराची सेवा करशील, तर मी तुला आगोटीचा आणि वळवाचा पाऊस योग्य समय देईल. आगोटीचा पाऊस आणि वळवाचा पाऊस म्हणजे समृद्धी मी तिला योग्य वेळी देईल. शेतकऱ्याला माहिती आहे, तो आत्महत्या करणारा शेतकरी, भयानकग्रस्त झालेला शेतकरी, त्याला माहिती आहे आगोटीचा पाऊस काय महत्वाचा, ते बियाणं काय महत्वाचं. भयात जगणारा हा शेतकरी. माझ्या प्रियांनो, आपण समाजात राहतो, समाज आपला आहे, आपण मीठ म्हणून तिथे आहोत.
हा समाज, ही वांबुर्डी माझी आहे. मी महाराष्ट्रात राहते, हा महाराष्ट्र माझा आहे. मी भारतात राहते, हा भारत माझा आहे. जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती. जे माझं आहे त्याच्यावरच जर मी प्रीती करू शकत, तर मी शेजाऱ्यावर काय प्रीती करत? माझ्या देशातला जर शेतकरीच जर आत्महत्या करत असेल, माझा महाराष्ट्र जर खाली जात असेल, तर मी शांत राहील का? आज पेटून उठण्याचे दिवस आहे. मी स्वतः फलद्रूप होणं, माझा समाज फलद्रूप होणं, माझं वांबुर्डी फलद्रूप होणं, माझा महाराष्ट्र फलद्रूप होणं, माझा भारत फलद्रूप होणं, समृद्धी प्राप्त होणं माझ्यासाठी गरजेचं आहे. कारण मी देवाचं लेकरू आहे. मी इथे राहते आणि माझ्यात सामर्थ्य आहे. माझ्या मुखात जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. मी जे येशूच्या नावात मागेल ते दिलं जाणार आहे. स्वर्गातून देवाचं वचन आहे. देवाचं वचन आहे, मी तुला स्वर्गातून आशीर्वाद देईन. जर मी आज्ञा पाळत असेल, प्रेम करत असेल आणि सेवा करत असेल, प्रत्येक प्रार्थना माझी येशूच्या नावात ऐकली जाणार आहे. आणि ते माझं काम आहे. आणि मग तो वळवाचा पाऊस देतो आणि आगोटीचा पाऊस देतो, योग्य वेळी देतो. तो गुरढोर सफल करतो, समृद्ध करतो, निरोगी करतो. तो भरपूर फळ फळावळ देतो. द्राक्षीचं पीक भरपूर फळ तो आम्हाला प्राप्त करून देतो, समृद्धी देतो. लक्षात घ्या, निसर्ग परमेश्वराच्या आज्ञेत आहे, कारण त्यानं निर्माण केलेले. निसर्ग त्याचा ऐकतो आणि जो परमेश्वरावर भाव ठेवतो त्या प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने निसर्गावर सामर्थ्य दिलेलं आहे. आदामाला दिलेलं होतं, ते पापामुळे काढून घेतलेलं होतं. पण ज्यावेळेला येशू ख्रिस्त आला त्यावेळेला त्याने त्या अधिकारामध्ये, त्या नातेसंबंधामध्ये पुनर्स्थापना केलेली आहे. प्रियांनो, त्याच्यामुळे निसर्गावर तुम्हाला सामर्थ्य आहे. येशूच्या नावामध्ये वादळ त्याने धमकावलं. का धमकावलं होतं? शांत का केलं? दाखवून दिलं की निसर्गावर तुम्हाला जे मी करतो त्यापेक्षाही तुम्ही अधिक कराल. निसर्गावर माझा अधिकार आहे, तुमचाही अधिकार निसर्गावर नाही. यहोशुआ याचा 10वा अध्याय 12 आणि 13व्या वचनात सांगितलंय. तेव्हा यहोशुआ इस्रायलाला समक्ष म्हणाला, इस्रायलाच्या लोकांच्या समक्ष म्हणाला, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो. सूर्याला त्याने आज्ञा केली, हे सूर्या तू गिबोनावर स्थिर हो. हे चंद्रा तू अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्राने आपल्या शत्रूंचे पुरे उसने वेळेपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशराच्या ग्रंथात हे लिहून ठेवण्यात आलेले आहे, रोमनच्या ग्रंथामध्ये. सूर्य आकाशाच्या मधोमध एक संपूर्ण दिवस थांबलेला आहे. गुगलला जाऊन चेक करा, चेक करा गुगलला. एक दिवस मिसिंग. तुम्हाला आज्ञा केलेली आहे. परमेश्वराने सांगितलं तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे. ते सामर्थ्य जर तुम्ही वापरलं निसर्गावर, ते अधिकार तुम्ही वापरा येशूच्या नावात. म्हणून जो परमेश्वरावर प्रेम करतो, परमेश्वराच्या आज्ञा पाळतो आणि त्याची सेवा करतो, तो जे काही परमेश्वराच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागेल ते प्राप्त होईल. मोशेने तांबडा समुद्र दुभागला, इतिहासात ते नमूद करण्यात आलेला. अलिशा यार्देनेकडून जात असताना यार्देनेचं पाणी तुडुंब भरलेली यार्देन, पूर आलेली यार्देन विभागली गेली. सगळे इस्रायल लोक त्याच्यातून गेले. योब 12वा अध्याय तुम्ही वाचला तर तुम्हाला कळेल, योबाचा 12वा अध्याय वाचा घरी गेल्यानंतर, की काय निसर्ग तुम्हाला सांगू शकतो, काय निसर्ग तुम्हाला बोलू शकतो आणि काय परमेश्वराची हस्तकृती तुम्हाला सांगू शकते. कसलं सामर्थ्य परमेश्वराने तुम्हाला दिलेलं आहे, त्याचा अनुभव तुम्हाला येईल. पण जेव्हा आम्ही त्याच्या आज्ञा पाळत नाही, त्याच्यावर प्रेम करत नाही, आम्ही आमच्याच प्रॉब्लेम मध्ये, आम्ही आमच्याच समस्यामध्ये, आम्ही आमच्याच भोवती फिरत राहतो. मी, माझं, मला,
माझं सगळ्या गोष्टी, माझं काम, माझे घर, माझं सगळं, माझं 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 ह्याच्यामध्ये फिरत राहतो, त्यावेळेला आम्ही परमेश्वराची समक्षता, परमेश्वराचं सानिध्य गमावतो. आणि हग्गाई याचा पहिला अध्याय 6व्या वचनात सांगितलंय, तुम्ही पुष्कळ पेरणी करता, तुम्ही पुष्कळ पेरणी करता, पण हाती दोंडे लागतात. आता मी तुम्हाला सांगितलंय, आज्ञापालन, प्रेम आणि सेवा केल्यानंतर काय प्राप्त होतं. आणि आता जर तुम्ही तुमच्या स्वतःच्याच प्रॉब्लेम मध्ये, स्वतःच्याच समस्यामध्ये, स्वतःचा मीपणा, मला माझं ह्याच्यामध्येच गुरफटलेले राहाल, तर काय म्हणतो त्यांना परमेश्वर हग्गायाचा पहिला अध्याय 6व्या वचनात, तुम्ही पुष्कळ पेरणी करता पण हाती दोंडे लागतात. तुम्ही खाता पण तुमची तृप्ती होत नाही, तुम्ही पिता पण तुमची तहान भागत नाही, तुम्ही कपडे घालतात पण तुम्हाला ऊब येत नाही. मजुरीने पैसा मिळून जसे काही भोग पडलेल्या पिशवीत ते टाकतो. खूप कमावतो पण गळूनच जात, येते भरपूर पण टिकतच नाही, कर्जातच सगळं जात. महिना अखेरची चणचण भयंकर असते, काही समजतच नाही. कारण मी पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने परमेश्वरावर प्रेम करत नाही. जशी आपल्या शेजाऱ्यावर, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करत नाही. परमेश्वराच्या आज्ञा मी पाळत नाही आणि त्याची सेवा मी करत नाही, त्याच्या लोकांची सेवा करत, आणि त्याने दिलेले अधिकार मी वापरत नाही. मी जागृत होऊन त्याचे अधिकार वापरले पाहिजे. दिलंय, सगळं दिलंय त्यानं. त्या बाईला मुलगा सगळं पाठवत होता, डॉलर्स पाठवत होता, पण तिला काहीच माहिती नव्हतं, कारण कळतच नव्हतं. दुसऱ्यांना कोणाला ती दाखवू शकत नव्हती, विचारू शकत नव्हती. भीतीपोटी कोणालाही सांगितलं नाही, अज्ञानापोटी काहीच कळलं नाही. तशी आमची स्थिती होते. आज देवाचा आत्मा आमचे अधिकार आम्हाला सांगत आहे, आम्ही काय करावं, काय करू नये हे आम्हाला देव सांगत आहे. का आमचे आशीर्वाद अडखळलेले आहेत, का आम्हाला सुटका प्राप्त होत नाही, का आरोग्य प्राप्त होत नाही, का प्रीती प्राप्त होत नाही, घरामध्ये प्रीतीचे संबंध का होत नाहीये, घरामध्ये परमेश्वराची शांतीने आनंद का मिळत नाही, चर्च वाढलं का जात नाही. आता देवाचा आत्मा चर्च साठी बोलत, तुमच्या वैयक्तिक जीवनासाठी बोलला, तुमच्या घरासाठी बोलला, स्वतःच्या फॅमिलीसाठी बोलला. आता देवाचा आत्मा चर्च साठी बोलत आहे. परत आपण ते वचन वाचूया, मत्तयाचा 9वा अध्याय 35 आणि 38. मी फक्त एकच वचन 38 वाचलं होतं, पण आता 3 वचन वाचूया. तेव्हा लोक समुदायास पाहून त्याला, म्हणजे येशू ख्रिस्ताला, तेव्हा लोक समुदायास पाहून येशू ख्रिस्ताला त्यांचा कळवळा आला, कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरासारखे ते गांजलेले व पांगलेले होते. तेव्हा तो त्या शिष्यास म्हणाला, पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत. यास्तव पित्याच्या धन्याने, म्हणजे द लॉर्ड ऑफ हार्वेस्ट, पिकाच्या मास्टरने, अधिकाऱ्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावे म्हणून प्रार्थना करा. कामकरी पाठवून द्यावे म्हणून प्रार्थना करा. प्रियांनो, ऐकणारी, आज हे वचन ऐकणारी प्रत्येक व्यक्ती, लक्षात ठेवा, पुरुष असू दे, स्त्री असू दे, प्रत्येक ऐकणारी व्यक्ती आज देवानं पाठवलेला कामकरी आहे. म्हणा स्वतःला, मी परमेश्वराचा कामकरी आहे. छातीवर हात ठेवून म्हणा, मी परमेश्वराचा कामकरी आहे. मी परमेश्वराचा, लेकरांनी देखील, मी परमेश्वराचा कामकरी आहे. देवानं पाठवलेला कामकरी मी आहे. लक्षात घ्या प्रियांनो. आणि मला देवाकडे अजून कामकरी मागायचे आहे. मग कामकर्याचं काम काय आहे? जाऊन दिगंतापर्यंत जाऊन सुवार्ता सांगा, त्याची सेवा करा, परमेश्वरावर पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने प्रेम करा, आणि जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. माझ्या मंडळीवर मी प्रेम करत आहे. माझ्या मंडळीमध्ये सुबकता आहे काय? माझ्या मंडळीमध्ये दशांश दिला जातो का? मला किती पैसा मिळू दे, 100 रुपये का मिळू दे, आठवड्याला मिळू दे 100 रुपये, आठवड्याचं पोट असू दे, माझं दिवसाचं पोट असू दे, दिवसाला 10 रुपये मिळू दे, मी त्याचा दशांश बाजूला काढून ठेवेल. मी देवाचा पैसा चोरणार नाहीच नाही, कधीच नाही चोरणार. प्रियांनो, आज मी तुमच्या समोर उभी आहे, ती मी त्या दशमांशामुळे उभी आहे. तुमच्या वेळेचा दशमांश, टाइम, टाईथ आणि टॅलेंट
हे 3T जे आहे, ट अत्यंत महत्वाचं आहे. टाईत म्हणजे तुमचा दशमांश, तुमच्या कमाईचा 10वाईचा, माझ्याकडे येणारा सगळा पैसा. अरे मी बँकेत पैसे टाकले, त्याचं व्याज आलं. व्याज ही कमाई आहे, त्या व्याजाचा देखील 10वाईचा. मला पैसे मिळालेत, मामीने दिले पैसे, मामाने दिले पैसे, सासूने दिले पैसे 500 रुपये, त्याचा मला ती माझी कमाई झाली, मला मिळालाय त्याचा 10वाईचा. खूप डीप आहे प्रियांनो. आणि मी ते सगळं डीप मला 4थीला असल्यापासून परमेश्वरानं पाळायला लावलं. मला जी पॉकेट मनी मिळत होती, देवाने मला अनुभव दिला. आणि ज्या लोकांना मी तेव्हापासून सांगत होते, त्या लोकांच्या जीवनामध्ये परिस्थिती परमेश्वरानं बदलून टाकली. माझ्या प्रियांनो, टाईत मध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. वेळेचा टाईत 2 तास 40 मिनिटं रोजची देवाला द्या. आणि देव काय करतो चमत्कार बघा. देव काय करतो चमत्कार बघा. अनुभव घेऊन बघा. तुमचा एक सेकंद मोलाचा होतो. तुमचा एक सेकंद प्रॉस्पेरिटी निर्माण करणारा, समृद्धी निर्माण करणारा होतो. वेळेचा दशमांश 2 तास 40 मिनिटं परमेश्वराला रोजच्या दिवसाची द्यायची. स्तवन, प्रार्थना आणि बायबल वाचन. लोकांसाठी प्रार्थना, परमेश्वराचं स्तवन करणे आणि देवाचं वचन वाचणे, देवाचं वचन सांगणे. दिवसाचा 2 तास 40 मिनिटं देवाचा वेळ तो मी चोरणार नाहीच नाही. दाबून आणि भरभरून दे. माझा कमाईचा 10वा हिस्सा 100 रुपये मिळाले, त्याचे 10 रुपये, 1 रुपया मिळालाय, 10 रुपये मिळालेला आहे, त्याचा 1 रुपया मी टाकेल. 100 रुपये मिळाले, त्याचे 10 रुपये टाकेल. 1000 रुपये मिळाले, त्याचे 100 रुपये टाकेल. लाख रुपये मिळाले, त्याचे 10,000 रुपये टाकेल. माझा 10वा हिस्सा मी मंदिरात देईल. प्रचंड आशीर्वाद मिळतो. अशी परिस्थिती झाली होती माझ्याकडे की काहीच राहत नव्हतं, काहीच नाही. आणि एका पास्टरने येऊन मला सांगितलं, बेटा का करतेस? अरे जेवढा तुझ्या हातात येतो ना त्याच्यातलाच फक्त दशांश दे. देव म्हटलं नाही, तुझी ग्रॉस एकूण सॅलरी किती आहे त्याचा. कटिंग किती होती? नाही, कटिंग करून येणारा नाही, कट होऊन येणारा नाही. जी ग्रॉस पूर्ण सॅलरी तुला मिळते त्याचा 10वा हिस्सा. आणि तो देवाला मला परमेश्वराने शिकवला. किती कठीण परिस्थितीतून गेलं. थांबायला सांगितलं, मी थांबले नाही. पुढे मला देवाने सांगितलं त्याच्यापेक्षा अधिक देईल तर अधिक वाढेल. आणि मी त्याच्यापेक्षा अधिक द्यायला लागले, 10व्या हिश्श्यापेक्षाही अधिक. त्यावेळेला परमेश्वराने चहू बाजूचे दालन उघडले आणि तो अनेक विभागातून माझ्याकडे पैसा होताना लागला. तो देव आहे, तो त्याच्या वचनाला, शब्दाला बांधलेला आहे. म्हणून तो म्हणतो आज्ञा पाळ आणि अनुभव घे. माझ्या प्रियानं करून बघा तुम्ही. मी हे केलंय म्हणून तुमच्या समोर उभी आहे. अनुभव घेतलाय प्रियानं. कशातून तुम्ही जा, देव तुम्हाला आशीर्वाद देव. वेळेचा टाइम आहे, टाईट द्या. अरे विष पण काही कार्य करू शकत नाही तुमच्यावर. विष देखील मला देण्यात आलं. विष खाऊन देखील मी शांत झाले, पण मी मेले नाही. देवाचं स्तवनात सामर्थ्य, त्याच्या आज्ञा पालनात सामर्थ्य, त्याचा वेळ त्याला द्या. 2 तास 40 मिनिटं देवाला द्या प्रियांनो. कामाला, प्रिय व्यक्तीला, स्वतःच्या विश्रांतीला, स्वतःचा आनंद घेण्याला, टीव्ही बघण्याला, ह्या गोष्टीला वेळ देण्याच्या ऐवजी आधी देवाचा दशमांश देवाला द्या आणि मग बघा देव काय करतो.
तुमच्या पैशाचा दशमांश देवाला द्या, तुमच्या टॅलेंटचा, तुम्हाला जे टॅलेंट आहे, कॉम्प्युटरचं टॅलेंट असो, गाण्याचं टॅलेंट असू दे, लेखनाचं टॅलेंट असू दे, जे जे टॅलेंट तुम्हाला, काही वाजवण्याचं टॅलेंट असू दे, बोलण्याचं टॅलेंट असू दे, त्या सगळ्या टॅलेंटचा तुम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये उपयोग करा आणि बघा देव तुम्हाला काय आशीर्वाद देतो. मला चांगले कपडे धुता येतात, मी चर्च मधल्या गोष्टी धुवून देण्याचा प्रयत्न करते. मला चांगलं स्वच्छता येते, मग मी चर्चच्या खुर्च्या पुसून काढेल. सकाळी आधीच जाऊन मी चर्चच्या खुर्च्या पुसून काढायची. मला चांगलं शिवता येतं, मग मी जुने चांगले बेडशीट, जुने चांगले कपडे जे पक्के आणि चांगले सुती आहे त्याची कटिंग करेन, त्याला खूप फ्रिल लावून छान करून मी ते शिवेन आणि मी ते चर्च मध्ये, मंदिरामध्ये खुर्च्या पुसण्यासाठी वापरेन. छोट्या छोट्या गोष्टीने जशी मी माझ्या घरात करते तशी मी माझ्या मंदिरात करेन. त्या गोष्टी केल्यात प्रभू, मी येशू ख्रिस्ताने शिकवल्यात मला, कोणी नाही शिकवल्या मला, देवाच्या आत्म्याने मला शिकवल्या आणि या गोष्टी केल्या. ह्याचा खूप 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 आशीर्वाद मिळतो, खूप आशीर्वाद मिळतो. देव तुमच्या कोणत्याच ऋणात राहत नाही प्रियांनो, कोणत्याच नाही. करून बघा, त्याला सर्वस्व देऊ बघा, सर्वस्वाने प्रेम करून बघा त्याच्यावर. मग त्याच्यावर सर्वस्वाने प्रेम करण्यासाठी त्याचे लोक आहेत, त्याची मंडळी आहेत, शेजार आहेत, आपल्या जवळचे लोक आहेत. मी येशू ख्रिस्तासाठी करते असा विचार करून करा. त्यांच्यासाठी मी खूप केलं, तुम्हाला माहिती आहे का काय काय केलं. केलेलं बोलून दाखवता गेलं ते सगळं. करा खरा आणि शिकवा, लोकांना करण्यासाठी शिकवा. फक्त स्वतःच करू नका, तर इतरांना पण शिकवा आणि बघा त्याचा आशीर्वाद काय प्राप्त होतो. तुमच्या पास्टरांनी नाही सांगितलं मला हे बोलायला, मला देवाच्या आत्म्याने सांगितलेलं आहे, कारण मला फक्त देवाचं भय आहे. जे देवाचा आत्मा सांगतो ते मी तुम्हाला सांगत आहे. इथे फक्त देवाचा आत्मा बोलतो, मी नाही. लक्षात घ्या. आणि तुम्हाला आशीर्वादित करायचं आहे. हे करून बघा प्रियांनो, पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने करा. बघा देव तुम्हाला काय आशीर्वाद देतो. कारण मंडळी, चर्च ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कसं सांगते मी. मेंढपाळ मेंढपाळांना जन्म देतो, बरोबर. मेंढपाळाच्या घरात त्याचा मुलगा कोण होणार, मेंढपाळ. आणि मेंढर जी आहेत, शीप जे आहेत, ते मेंढपाळाला शीप झालेला ऐकलं का तुम्ही. जो मेंढर राखतो माणूस त्याच्या बायकोला मेंढरू झालं म्हटलंय का, ऐकलंय का. ती जन्म देते का मेंढरांना. मेंढरांना जन्म कोण देत, कोण देतं, मेंढरच देतात ना, बरोबर का. मेंढपाळ देतो. चर्च वाढवायचं काम कोणाचं आहे, मेंढरांचं प्रियांनो. मेंढपाळाचं कसं काय होईल. मेंढपाळ मेंढपाळ निर्माण करेल. मेंढपाळ काय निर्माण करतो, मेंढपाळ, बरोबर आहे. मेंढपाळाच्या घरात जन्मलेलं बाळ मेंढपाळ होणार. शीपच्या गोट्यात जन्मलेलं बाळ शीप होणार, बरोबर. तिथं मेंढपाळ जन्माला येईल का. ज्यांना परमेश्वरानं अनाइंट केलं त्यांना मेंढपाळाचं अनाइंटिंग परमेश्वराच्या सामर्थ्याने परमेश्वर करतोच करतो. परंतु शीप वाढवण्याचं काम, मेंढरं वाढवण्याचं काम मेंढरं करतात. आत्मे जिंकण्याचं काम कुणाला करायचं आहे, बोला परत. कुणाला करायचंय, कुणाला करायचंय. कोण आहात तुम्ही, मेंढर, परमेश्वराची मेंढर. मग ती मेंढर वाढवायचं काम कुणाचं आहे, स्वार्थ सांगण्याचं काम कुणाचं आहे. तुम्हाला देवाचं वचन कोण सांगतो, मेंढपाळ. काळजी कोण घेतो, मेंढपाळ. आध्यात्मिक अन्न कोण देतो, मेंढपाळ.
हे अचानक आलेले पास्टर जे असतात ते काय देतात तुम्हाला? नुसतं व्हिटॅमिनच्या गोळ्या. आज तुमची कान सुनावणी करून तुम्हाला काय दिलं मी? व्हिटॅमिनची इंजेक्शन. कुठं कोणकोणती कमतरता होती, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन कोणते विटॅमिन्स कमी होते ते दिलेत मी आज. येशू ख्रिस्ताने त्याच्या पवित्र आत्म्याने सांगितले तसे. ताकद यायला, शक्ती यायला, जमानं कार्य करायला, सैतानाला हरवायला. बरोबर? टॉनिक, व्हिटॅमिन आज दिलंय. जेवण दिलं का? दर रविवारी मी जेवण देणार आहे का? कुणाकडे जेवण मागणार? तुमच्या पास्टरांकडे. बरोबर आहे? म्हणजे तुमचा मेंढपाळ तुम्हाला खाऊ घालतो, आध्यात्मिक मान्य देतो. तुम्ही काही जर चुकीच्या गोष्टी केल्या तर ती घाण काढून टाकतो, स्वच्छ गोटा करतो, परत स्तवन प्रार्थना चालू ठेवतो. हे मेंढपाळाचं काम. मेंढरांचं काय काम आहे? मेंढर वाढवण्याचं. मेंढर वाढवा प्रियांनो. आमची मेंढर का वाढत नाही? सुवार्थ आम्ही सांगत नाही, सेवा आम्ही करत नाही, प्रेम आम्ही करत नाही, आज्ञा आम्ही पाळत नाही. जा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन सुवार्थ सांगा. आज्ञा दिली आहे ना, मग का नाही आम्ही करत? सेवा सांगितले ना करायला, का नाही करत? प्रेम सांगितले ना करायला, का नाही करत? लोकांच्या जीवनात बदल झाला, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचा चमत्कार आला, परमेश्वराच्या द्वारे त्यांना आरोग्य प्राप्त झाले. ते का तुमच्याकडे येणार नाही, म्हणणार नाही प्रार्थना करा? राजाधिराज परमेश्वर, जगाचा निर्माण करणारा तो देव. लक्षात घ्या, तो धर्मांतर करायला नाही सांगत. तो काय सांगतो? जा त्यांना माझे अनुयायी करा. त्यांच्यात ख्रिस्त उठला पाहिजे. प्रेम करणारा, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करणारा, आणि आपल्या परमेश्वरावर पूर्ण अंतकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रेम करणारा, असा ख्रिस्त त्यांच्यामध्ये उठला पाहिजे. त्यांचा जुना मनुष्य पाण्यात मेला पाहिजे. बरोबर आहे? हे कार्य तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते तुम्हाला करायचं आहे. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या समाजासाठी, माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या भारतासाठी मला उठलं पाहिजेच. माझ्या घरात, माझ्या कुटुंबात मला सफलता पाहिजे. आगोटीचा वळवाचा पाऊस, गुरेढोरे आणि सुबकता आणि संपत्ती आणि आरोग्य आणि आनंद माझ्या फॅमिलीत, माझ्या चर्चमध्ये, माझ्या समाजामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये आणि माझ्या देशामध्ये. आणि याच्यासाठी परमेश्वराने मला अधिकार दिलेले आहे, बांधण्याचा आणि मोकळा करण्याचा. यासाठी मला आज्ञा दिलेली, त्या आज्ञा पाळण्याचा, सेवा करण्याचा आणि प्रेम करण्याचा. ते मला करायचं आहे. स्तोत्रसंहिता 68:35 मध्ये, तुझ्या पवित्र स्थानातून कार्य करणारा देव भयप्रद आहे. इस्रायलाचा देव आपल्या लोकांना बळ व सामर्थ्य देतो. तो देव धन्यवादित आहे. आणि हे सगळं करण्यासाठी बळ आणि सामर्थ्य पुरवणारा देव तो तुमच्या संगती आहे. तो म्हणतो, मी तुझा हात कधीच सोडणार नाही, तुला एक क्षण देखील टाकणार नाही. योहान 15:7 मध्ये म्हटलंय, तू मी माझ्यात राहाल व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा, म्हणजे तुम्हाला प्राप्त होईल. येशूच्या नावात जे जे तुम्ही मागाल ते ते तुम्हाला प्राप्त होईल. परमेश्वराचं अभिवचन आहे. आणि गणना 23 मध्ये तो म्हटलाय, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, जे मी बोलतो ते पूर्णत्वास नेतोच नेतो, पूर्ण करतोच करतो. तो देव, तो पूर्णत्वास नेणारा देव आहे. म्हणून तुमचं जे 3 T आहे, टाईट, टॅलेंट आणि टाईट आणि टॅलेंट आणि तुमचा टाईम देवाला द्या. वेळेचा दशमांश वेळेला द्या. पूर्ण समर्पित होऊन सेवा करा, सर्वस्वाने. 30% नाही, 60% नाही, 100% नाही, पूर्ण. जे होईल ते होईल. मी माझ्या देवाची आणि माझा देव माझा. मी गीतरत्न मध्ये म्हटलंय, तो माझा वल्लभ आहे आणि मी त्या वल्लभाचा. पूर्णपणे मी माझ्या देवावर प्रेम करेन, सर्वस्वाने. आणि जशी माझ्यावर तशी शेजाऱ्यावर कृती करेन. आणि त्याच्या प्रत्येक आज्ञा परमेश्वराच्या मी पाळेन. आणि मग काय म्हणतो परमेश्वर, कसा आशीर्वाद देतो? योएल मध्ये सांगितलं 2 योएल याचा 2रा अध्याय 21 ते 27 वाचून दाखवते. तो काय आशीर्वाद देतो आणि त्याचे तुम्हाला वचन आहे. आज तुम्ही हे करा आणि पहा. परमेश्वर म्हणतो, मी तुम्हाला काय आशीर्वाद देतो. अगे भूमी, भिवू नकोस, उल्हास कर, हर्ष कर, कारण परमेश्वराने महाकृत्य केली आहे.
ऐकणारे प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर म्हणत आहे, मी तुझ्यासाठी महत्कृत्य केली आहे. वनपशूंना भिवू नका, कारण वनातील कुरणे हिरवी होत आहे, झाडे फळ देत आहे. अंजिराचे झाड द्राक्षीचा वेळ आपले सत्व देत आहे. सियोन पुत्र हो, परमेश्वर तुमचा देव याच्या ठाई उल्हास करा, हर्ष करा, कारण तुम्हाला हितकर होईल. इतका आगोटीचा पाऊस तो देतो. तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व बळवाचा पाऊस देतो. मग खळी आनंदाने भरून जाईल. मला खळीचा अर्थ कळला नव्हता, आता येताना मी खळीचा अर्थ ऐकला. ती खळी गव्हाणे धान्याने भरून जाईल, ना की भुशाने. भुसा नाही, जो जाळून टाकला जातो, जो काहीच कामाचा नाही, नरकात टाकला जातो. म्हणून म्हटलंय नीतिमान मनुष्य कसा आहे, धान्यासारखा आहे. पहिल्या स्तोत्रात म्हटलंय ना, कोठारात ते धान्य साठवलं जातं. आणि दुर्जन कसा आहे, भुशासारखा आहे. तो भुसा जाळण्यासाठी वापरला जातो आणि धान्य गहू कोठारात साठवलं जातं. माझ्या प्रियांनो, तुम्ही गहू आहात. सैतानाला सांगा, मी भुसा नाही, मी गहू आहे. मी गहू आहे, मी कोठारात साठवलं जाईल. मी कोठारात स्वर्गाच्या राज्यासाठी साठवलेला हा गहू मी आहे. मग खळी गव्हाणे भरून जाते, कुंडेल नव्या द्राक्षरसाने व तेलाने उफळून येते. मी तुम्हावर पाठविलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडीने येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, आदाशी कोळ, कुरतरणारे टोळ यांनी ज्या वर्षाचे अन्न खाल्ले त्याची भरपाई मी तुम्हाला करून देईन. शेजारच्यांनी खाल्लं, नातेवाईकांनी खाल्लं, जवळच्यांनी लुबाडलं, जवळच्यांनी होतं ते स्वतःच करून घेतलं, ते सगळं परमेश्वर म्हणतो, जे दुसऱ्यांनी ओरबाडलं ते सगळं मी तुला प्राप्त करून देईन. त्यांना क्षमा कर, त्यांना आशीर्वाद देत कर आणि त्यांना सोडून मोकळं कर. आणि पहा, परमेश्वर म्हणतो, मी तुला त्याची भरपाई करून दे. तुला त्या जुन्या गोष्टीची, त्या अवहेलनेची, त्या रिजेक्शनची, त्या टाकून दिल्याची आठवण देखील राहणार नाही. इतकं भरभरून प्रेम, इतकी भरभरून सुबकता, इतक्या भरभरून गोष्टी मी तुला प्राप्त करून देईन. आणि तो देतो. परमेश्वर विश्वासू देव, तो कधीच बदलत नाही. तुम्ही भरभरून अन्न खाल आणि तृप्त व्हाल, योएल मध्ये सांगितलंय. व ज्याने तुम्हासाठी आश्चर्याची कृत्य केली तो तुमचा देव परमेश्वर, याच्या नावाची स्तुती सदैव करा. प्रत्येक क्षणाला तुम्ही त्याचा धन्यवाद आणि त्याचं गीत गाल. माझी प्रजा कधीच लज्जित होणार नाही. तुम्ही कुठेही जा, परमेश्वर म्हणतो, तुम्ही कदापि लज्जित होणार नाही. तुम्ही समजाल की इस्रायलाचा देव लोकांमध्ये आहे. मी परमेश्वर तुमचा देव आहे, अन्य कोणी नाही. माझी प्रजा कधीच लज्जित होणार नाही. लक्षात घ्या, जर त्याच्या आज्ञा पाळाल, प्रेम कराल आणि जर सेवा कराल आणि त्याने दिलेल्या अधिकारानुसार लोकांसाठी प्रार्थना कराल, बांधण्याचा आणि मोकळं करण्याचा अधिकार वापराल आणि पूर्ण समर्पित होऊन प्रेम कराल, माझ्या प्रियांनो, तर परमेश्वर प्रत्येक तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून देईल. गेलेलं तुमचं प्रेम तुम्हाला प्राप्त होईल. गेलेले तुमचे लोक तुमच्याकडे पायाकडे नमत येतील. जे वैभव तुमचं गेलेलं आहे त्याच्या दुपटीने वैभव तुम्हाला परमेश्वर प्राप्त करून देईल. ज्या शरीराची हानी होऊन रोगाने पीडित केलेलं आहे त्याच्यातून मुक्तता होईल. परत एकदा तुम्ही पुनर्जीवित व्हाल. परत एकदा एक देवाची सेविका होती, देवाचं कार्य करत होती आणि प्रीती करण्याचंच काही परिस्थितीमुळे ती विसरली, क्षमाच करू शकली नाही. क्षमा करणं खूप अवघड गेलं आणि अशी व्याधी तिच्या शरीरात आली की साधा ग्लास उचलू शकत नव्हती. कारण तिच्याच लेकराकडून, तिच्याच लोकांकडून, ज्यांच्यावर तिने खूप प्रेम केलं त्याच लोकांकडून ती रिजेक्ट झाली, तुडवली गेली. इतकं असह्य झालं, इतकी कुटुंबता तिच्या अंतःकरणात भरली की तिला त्यांना क्षमा करणं कठीण गेलं.
क्षमा करणं कठीण गेलं. त्या सुनेला, त्या नातवंडांना, त्या लेकरांना, त्या जवळच्या व्यक्तींना, प्रेम केलेल्या व्यक्तीला क्षमा करणं कठीण गेलं. इतकं कठीण गेलं, त्या कटुतेमुळे आजार निर्माण झाले. क्षमा नाही केली तर आजार येतात आणि ते आजार निर्माण झाले. तिला ग्लास धरता येत नव्हता. वृद्धत्वाच्या काळात तिच्यावर आल्या आणि ज्यावेळेला एक सेविका तिच्यासाठी प्रार्थना करून ज्यावेळेला त्या सेविकेने तिला ह्या सगळ्या गोष्टी उलगडून सांगितल्या, मोकळं कर त्यांना, कर प्रार्थना आणि धन्यवाद कर. आणि परत तिने स्तवन केलं आणि परत ती प्रेम करायला लागले आणि परत त्यांना मोकळं करून तिने त्यांच्यासाठी प्रार्थना क्षमेच्या केल्या आणि त्यांना आशीर्वादित केलं आणि टाळ्या वाजून तिने धन्यवाद केला आणि तिचे सगळं आजार निघून गेलं. प्रियांनो, इतकं तारुण्याने, इतकं सौंदर्य तिच्यात परमेश्वराने निर्माण केलं की तिच्याकडे बघितल्यानंतर 25ल्या आणि 30ल्या पोरी देखील लागतात. इतकी सुंदर स्किन, इतकं सुंदर तारुण्य परमेश्वराने तिच्यात खचखचून आणि एवढं कार्य करण्याचं बळ आणि तेवढाच पैसा कमवण्याचं बळ आणि तेवढीच कुशाग्र बुद्धिमत्ता आणि लँग्वेजवरचं प्रभुत्व परमेश्वराने तिला दिलं. तो देव आहे. ही सत्य घटना मी तुम्हाला सांगितलेली आहे. सत्य घटना. ह्याच्यात मी देवाच्या समोर काहीच खोटं बोललेली नाहीये. माझ्या प्रियांनो, हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं आहे. क्षमा करा आणि प्रेम करा. गुडघ्यावर या सगळेजण. आज देवाचा आत्मा तुमच्या संगती बोलला आहे. सगळ्यांनी गुडघ्यावर या आणि पूर्ण समर्पित व्हा आणि परमेश्वराला म्हणा की आज तुझं कार्य माझ्या जीवनात होऊ दे. खऱ्या अर्थाने तुझ्यावर प्रेम करण्यास, तुझ्या आज्ञा पाळण्यास, तुझी सेवा करण्यास, पूर्ण मनाने, पूर्ण अंतःकरणाने तुझ्यावर प्रेम करण्यास आणि लोकांवर प्रेम करण्यास मला शिकव. मला सहाय्य कर. मला क्षमेचा आत्मा दे. ज्यांनी मला तुडवलं त्यांच्यासाठी क्षमेची याचना करण्यास मला सहाय्य कर. आणि जो अधिकार मला दिलेला आहे तो अधिकार वापरण्याचं सामर्थ्य मला दे आणि तुझी सुवार्ता सांगण्याचं, सेवा करण्याचं सामर्थ्य मला दे. आणि मी मेंढरू आहे तर मेंढर निर्माण करण्याचं, अनेक आत्मे चर्चमध्ये घेऊन येण्याचं सामर्थ्य, सुवार्ता सांगण्याचं सामर्थ्य आज मला दे. मला शांत बसू देऊ नको, कारण तुझा आत्मा माझ्याशी बोललाय. जो मेरा भला करे. या देवाच्या हातात देवाशिवाय कोणी नाही आहे. येशू ख्रिस्ताशिवाय कोणी नाही. त्याच्यावर भरोसा ठेवा. त्याला हाक मारा. पूर्ण चेंज व्हा, पूर्ण बदलून जा. मागा त्याच्याकडं. तेरे जैसा कौन है जो मेरा भला करे. मेरा भरोसा सिर्फ तुझी पर. तो हंगामाचा देव, सगळा जीवन का स्वामी आधार बना तू. तो तुमचा स्वामी आणि सर्वस्व आहे. नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. मेरे जीवन का स्वामी आधार बना तू प्रभु जी. तू नहीं तो मेरा जीवन व्यर्थ हो जाएगा. एल शदाई आराधना, एलोहीम आराधना. पूर्ण अंतःकरणाने आराधना त्याच्यावर प्रेम करा. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पहुंचे. आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाल मुझे. बेचैनी में मुझे पाकर आंसू मेरे पहुंचे. तूने आंखों की पुतली जैसे जीवन भर संभाला मुझे. हर्षना आराधना, एलोहीम आराधना, एलोनाय आराधना, यीशु आराधना. मृत्यु के रास्ते पर टूटे दिल को लिए चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया. मृत्यु के रास्ते चंगा करने वाला बनकर मुझे नया जीवन दिया. अल शदाई आराधना,
आहोत, कारण तुझ्या समान कोणी नाही. तू आरोग्य देणारा, आनंद देणारा, सफलता देणारा, वैभव देणारा, प्रॉस्पेरिटी देणारा देव. आम्ही तुझी स्तुती करतो, धन्यवाद आणि धन्यवाद करतो. बाबा परमेश्वर, आज आम्ही कळकळून मागत आहोत तुझ्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने प्रेम करून. बाबा परमेश्वर, तशी स्वतःवर तशी दुसऱ्यावर प्रेम करण्याचं मला सहाय्य कर. तुझ्या प्रत्येक आज्ञा पाळून तुझ्या योजनेप्रमाणे चालण्याचं मला सहाय्य कर. दिगंतापर्यंत सुवार्ता सांगण्याचं सामर्थ्य आम्हा प्रत्येकाला दे. आणि आमची चर्च, आमची मंडळी वाढवण्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे. आमच्या चर्चमध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमच्या देशामध्ये आनंद सुबकता येऊ दे असं धन्यवाद कृपेना कर. येशूच्या नावात आमचा महाराष्ट्रावरती उठला जाऊ दे. आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती बदललीच जाऊ दे. येशूच्या नावात वळवाचा पाऊस, आगोटीचा पाऊस योग्य वेळी त्यांना प्राप्त होऊ दे. उत्तम भरपूर असे गुरढोर आणि उत्तम गोष्टी आणि फळफळावळ त्यांना प्राप्त, तो आनंद त्यांना साधता येऊ दे बापा येशूच्या. आम्ही कळकळून आमच्या महाराष्ट्रासाठी, आमच्या भारतासाठी तुझ्याकडे आशीर्वाद मागत आहोत. आमच्या महाराष्ट्राला तुडवण्याचं धैर्य कुणाचं होऊ देऊ नको. हो निहरवाई हंदर बहल्ला औरी खिल्लारा यंदर बहल्ला यंदर बहल्ला शकरावा. तुझी योजना महाराष्ट्रामध्ये पूर्णत्वास जाऊ दे. आणि कळकळून तुझ्याकडे मागत, आमचा देश तू आशीर्वादित करत आहे. आम्ही तुझा धन्यवाद करतो बाबा. हो यार महा, हो आज प्रत्येक या हंगामाच्या दिवशी प्रत्येक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मी तुझ्या हातचा हात देतात आणि प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी कर्जातून बाहेर येऊन दे. येशूच्या नावात त्यांना सुबकता प्राप्त होऊ दे. आम्ही कळकळून मागत, तू हार्वेस्ट देणारा, हंगाम देणारा, सुबलता देणारा, कर्जमुक्त करणारा परमेश्वर आहे. आमचा शेतकरी कदापि लज्जित आणि वंचित होऊ नको. त्यांची खळी बाप्पा, गव्हाणे बाप्पा परमेश्वर उत्तम धान्याने, द्राक्ष रसाने, तेलाने भरून जाऊ दे. उत्तम फळफळाने भरून जाऊ दे. त्या शेतकऱ्याने तुडवण्याचं धैर्य कुणाचं होऊ देऊ नको. आम्ही कळकळून तुझ्याकडे मागत आणि आमच्या देशासाठी स्पिरिच्युअल हंगाम आम्ही मागत. तो हंगामाचा देव येशूच्या नावात तू करत आहेस म्हणून धन्यवाद. आमची प्रार्थना तू ऐकलेली आहे, कारण ज्याला मंडळी तुझ्याकडे एकात्म्याने मागते त्याला तू देतोच देत. आणि तू आमची प्रार्थना ऐकलीस म्हणून तुझा धन्यवाद. आम्ही तुझे आभार तुझ्याच गोड नावात मागतो म्हणून. आमेन आमेन.